नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत रुबी हॉल क्लिनिक पुणेमधील यकृत प्रत्यारोपण सेवा या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनोज श्रीवास्तव. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. डॉक्टर मनोज श्रीवास्तव हे यकृत पित्त प्रणाली आजाराचे चिकित्सक आणि यकृत प्रत्यारोपण शल्य चिकित्सक आहेत. ते रुबी हॉल क्लिनिकमधील प्रत्यारोपण कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. चेन्नईतील जगविख्यात शल्य चिकित्सक प्राध्यापक मोहम्मद रेला यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतलंय. डॉक्टर श्रीवास्तव यांना 12 वर्षांचा समृद्ध अनुभव असून आजवर 2000हून अधिक यकृत प्रत्यारोपण त्यांनी केलेले आहेत. आणि गेल्या 3 वर्षात पुण्यामध्ये त्यांनी 200हून अधिक यकृत प्रत्यारोपण केल्याचं देखील समोर आलंय. तर गेल्या वर्षभरात त्यांनी 100हून अधिक यकृत प्रत्यारोपण केलेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांनी एक अनोखं असं लिव्हर केअर युनिट देखील स्थापित केलंय. यकृताची प्रतिबंधात्मक काळजीपासून यकृत प्रत्यारोपण अशी व्यापक सेवा त्या ठिकाणी दिली जाते. याविषयी दीर्घकालीन यकृताचे आजार आणि यकृत निकामी होणं यावर उपचार करण्यासाठी डेडिकेटेड असं लिव्हर ICU देखील त्यांनी स्थापन केलंय. चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. खरं तर लिव्हरच्या समस्या भरपूर जणांना जाणवत असतात. तर लिव्हरचे आजार होण्याची प्रमुख कारणं नेमकी कोणती आहेत? लिव्हरचे आजार म्हणजे प्रत्येक एज ग्रुपच्या लोकांना अफेक्ट करतं. बरोबर. सो अगदी लहान मुलांपासून ते 50-60 वर्षाच्या वयाच्या लोकांना सुद्धा लिव्हरचा आजार अफेक्ट करतो. सो लहान मुलांमध्ये जर विशेष कारण पाहिलं तर बिलिअरी ॲट्रेझिया नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये पित्ताच्या नळ्या बनत नाही लिव्हरमध्ये सुद्धा आणि लिव्हरच्या बाहेर जे असतात ते. सो अशा जी काही मुलं अफेक्टेड असतात बिलिअरी ॲट्रेझियाने, त्या सगळ्यांना पुढे जाऊन लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते. आणि एल्डरली एज ग्रुपमध्ये म्हटलं की हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी ज्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालं आहे. आणि अल्कोहॉल ह्याचं प्रमाण अजूनही सगळ्यात जास्त आहे आपल्या देशामध्ये, की अल्कोहॉलमुळं लिव्हर खराब होणं. आणि आत्ताच्या घडीला जी मेन प्रॉब्लेम आहे तो आहे फॅटी लिव्हर डिझीजचा. कारण फॅटी लिव्हर डिझीज हे साधारण 70 ते 80% लोकांना आहे आपल्या कंट्रीमध्ये. इतकं त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि जर आपण वेळेत त्याची काळजी नाही घेतली तर हे सगळे पेशंट्स जे आज फॅटी लिव्हर डिझीजमुळे ग्रस्त आहेत, जे रिकवर होऊ शकतात, ते सगळे लिव्हर सिरोसिसला प्रोग्रेस होतील पुढच्या 10-15 वर्षांमध्ये. त्यामुळंच आत्ता ह्या घडीला म्हणजे 19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे हा साजरा केला जातो. सो ह्या वर्षीची जी थीम ठेवली आहे WHO ती आहे की फूड इज मेडिसिन. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आजाराचे वेगवेगळी कारणं आहेत, पण फॅटी लिव्हर डिझीज हा मेन आजार आपल्या खाण्यापिण्यातून होतो. त्यामुळं आता जेवण हेच औषध आहे ह्या थीमवर ह्या वर्षी ते सगळी कामं करणार आहेत. सो प्रत्येकाला चांगलं जेवण कुठलं, लिव्हरच्या दृष्टिकोनाने हेल्दी जेवण कुठलं, हे सगळी माहिती ह्या वर्षी WHO आणि जेवढे पण लिव्हर असोसिएटेड टीम्स आहेत वर्ल्डमध्ये ते सगळे त्याच्यावर काम करणार आहेत यावर्षी. म्हणजे योग्य आहार असणं खूप गरजेचं आहे जर तुमचं लिव्हर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल. इट इज हाय टाइम की तुम्ही कसे दिसता का, तुम्ही काय आहे हे इनडायरेक्टली रिफ्लेक्ट करते की तुम्ही काय खाता. राईट. सो व्हॉट यू ईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि फॅटी लिव्हर डिझीज इज मेनली डिझीज ऑफ फूड अँड लाईफस्टाईल. ओके ओके, नक्कीच सर. सर नॅश किंवा फॅटी लिव्हर बद्दल थोडीशी माहिती तुम्ही देऊ शकता का? त्यामागची कारणं नेमकी काय? नॅश आणि फॅटी लिव्हर डिझीज जसं मी म्हटलं, इट इज मेनली रिलेटेड टू व्हॉट यू आर इटिंग. तुम्ही एक्सरसाइज करता का नाही करत, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही जरी खात असाल तर कुठल्या प्रकारचं जेवण खाता. सो समबडी जसं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जर जास्त खाल्लं तर चीज झालं, बर्गर झालं, सो हे गोष्टी डेफिनेटली अफेक्ट करतात. सो जर चांगलं पालेभाज्या खाल्ल्या किंवा फ्रूट्स जास्त प्रमाणात खाल्ले, हे सगळे लिव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. सो लिव्हरचं काम समजणं एक महत्त्वाचं आहे. लिव्हर आपल्या बॉडीमध्ये 500हून अधिक कार्य करतं. आपल्याला माहीत आहे, आपण ब्लड टेस्टमध्ये 10, 15, 20 मोजू शकतो, पण सगळे मोजता येत नाही. सो हे जे आणि मेन काम जे लिव्हरचं आहे ते डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे आपण जे खातो ती जी काही घाण बाय प्रोडक्ट बनतं ते सगळं बाहेर निघालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी लिव्हर हे फार महत्त्वाचं आहे. जर लिव्हर खराब झालं तर हे जे टॉक्सिन्स आहे हे बॉडीमध्ये जमा होत राहतं. आणि कुठंही जरी टॉक्सिन जमा झालं, नॉट ओनली बॉडी, एनिवेअर ऑल्सो, त्याचा दुष्परिणाम होणारच आहेत. पण लिव्हर इज सच अ ऑर्गन की ते आपल्याला चान्स देतं. म्हणजे एकदा जर काही कारणाने तुमचं बोट कापलं गेलं तर तो बोट नाही वाढू शकत, ते तेवढंच राहणार आहे. पण लिव्हर हे बॉडीमध्ये असं अवयव आहे की ज्याला जर चान्स मिळाला तर ते रिग्रो होतं.
सो डॅमेज लिव्हर जे आहे ते रिग्रो होतं आणि यू कॅन बिकम अ नॉर्मल, इट विल बी अ नॉर्मल लिव्हर. बट त्याच्यासाठी जे प्रॉब्लेम्स आहेत जसं ड्रिंकिंग आहे, बऱ्यापैकी लोक मेडिसिन घेतात, म्हणजे काउंटरला जाऊन मेडिसिन घेतात की बाबा मला पोट दुखतंय, हे त्रास होतोय, तुम्ही औषध द्या. सो हे सगळे मेडिसिन्स फार डेंजरस असतात ज्यांनी लिव्हर खराब होऊ शकतं. पण जर दोन प्रमुख कारणं म्हटली तर वन इज अल्कोहोल आणि दुसरं आहे हे फॅटी लिव्हर डिझीज. आणि इंडिया इज द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, म्हणजे सगळ्यात जास्त डायबिटिक पेशंट्स इंडियामध्येच आहेत. सो मेटाबॉलिक लिव्हर डिझीज, फॅटी लिव्हर डिझीज आणि अल्कोहोल ह्या सगळ्यांचं जर एकत्र मिश्रण केलं तर मॅश म्हणून एक एंटिटी आता नुकतीच कमिटीने दिलेली आहे, दॅट इज मेटाबॉलिक असोसिएटेड स्टेटोहेपेटायटिस. अँड दिस ऑल इज रिव्हर्सिबल इन अर्ली स्टेज. ओके, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिसिन घेणं सुद्धा लिव्हरसाठी तितकंच घातक आहे. बरोबर. सर, लिव्हर डिकम्पेन्सेट म्हणजे नेमकं काय आणि त्याची कारणं काय? जसं मी तुम्हाला म्हटलं की लिव्हर एक फॉरगिव्हिंग ऑर्गन आहे, की तुम्ही जरी त्याला त्रास दिला तरी तो तुम्हाला रिजनरेट होता आणि यू कॅन बी नॉर्मल. बट जर हा जो काही इन्सल्ट आहे तो जर कायम चालत राहिला तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 10-15 वर्षांनी हे लिव्हर फेल व्हायला लागतं. आणि जेव्हा लिव्हर फेल होतं तर त्याचे काही चिन्ह दिसतात आपल्याला. मेडिकलमध्ये त्याला आपण कॅटेगराईज केलेलं असतं, चाइल्ड ए, चाइल्ड बी, चाइल्ड सी. राईट. चाइल्ड ए म्हटलं की तुम्हाला डिफरन्शिएट नाही करता येणार की हा नॉर्मल पर्सन आहे की याला लिव्हरचा आजार आहे. त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असतील आणि त्याला त्रास पण होणार नाही. जेव्हा आपण डिकम्पेन्सेशन म्हणतो, डिकम्पेन्सेशन म्हणजे लिव्हरच्या फेलियरमुळे होणारे कॉम्प्लिकेशन दिसायला लागतात. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे जे मॅक्सिमम पेशंट्स घेऊन येतात तेच कावीळ होणे, म्हणजे जॉन्डिस होणे. सो जॉन्डिस इज वन फॉर्म ऑफ लिव्हर डिकम्पेन्सेशन. दुसरं आहे पोटात पाणी होणे, की पोट फुगतं, वजन वाढतं, हातपायाला सूज येते, आणि दॅट इज सेकंड थिंग. थर्ड थिंग इज की लोकांना किडनीला पण सूज येते. बरोबर. कारण लिव्हर खराब झाले म्हणून किडनी पण अफेक्ट व्हायला लागते, त्याला HRS म्हणतात. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म ऑफ लिव्हर डिकम्पेन्सेशन. रक्ताची उलटी होणे, कारण लिव्हर सिरोसिस म्हणजे काय की नॉर्मल लिव्हर हे हार्ड होऊन जातं. कारण नॉर्मल लिव्हर हे एकदम स्पंज सारखं असतं, ते जर तुम्ही पाण्यात टाकलं तर ते पाणी सुकून घेईल. सो ब्लड जे लिव्हरला जातं सगळं सुकून घेतं. पण जेव्हा सिरोसिस होतं त्यावेळेस हे लिव्हर हार्ड होऊन जातं आणि जे काय ब्लड लिव्हरमध्ये जायला पाहिजे ते जात नाही. ह्याचा इफेक्ट म्हणजे बॅक प्रेशर चेंजेस डेव्हलप होतात आणि मग रक्त म्हणजे अन्ननलिकेत रक्तवाहिन्या फुटू शकतात. कधी कधी पोटामध्ये सुद्धा ब्लिडिंग होतं. सो रक्ताची उलटी होणे, कावीळ होणे, पोटात पाणी होणे, पोटाच्या पाण्यात इन्फेक्शन होणे, त्याला SBP म्हणतात. आणि कधी कधी लोक गुंगीमध्ये जातात, जे त्याला हिपॅटिक एन्केफेलोपॅथी म्हणतात. कारण लिव्हर हे अवयव आहे बॉडीमध्ये जिथं अमोनिया इज कन्वर्टेड टू युरिया. हे सगळ्यांमध्ये होतं. पण जेव्हा हे रक्त लिव्हरला पोचत नाही, कारण लिव्हर कडक झालं आहे, तर हे अमोनिया जास्त असलेलं ब्लड ब्रेनवर जातं आणि ब्रेनमध्ये त्याचा इफेक्ट होतो आणि लोक गुंगीत जातात. मग त्यांना समजत नाही काय चाललं आहे, वार कुठला आहे, टाईम किती आहे, ते कुठं आहेत. मग हे जे 5-6 चिन्ह जर असले तर हे डिकम्पेन्सेटेड सिरोसिस आपण म्हणतो. आणि हेच कॅन्डिडेट आहेत ज्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे. बाकी ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे त्यांना फक्त ऑब्झर्वेशननी काम होऊ शकतं, त्यांना सिरोसिस, त्यांना ट्रान्सप्लांटकडे पुश करण्याची गरज नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे म्हणजे लिव्हर ट्यूमर. कारण सिरोसिस ज्यांना असेल त्यांना ट्यूमर बनण्याची शक्यता साधारण 20-25% जास्त असते नॉर्मल माणसांपेक्षा. सो ज्यांना पण सिरोसिस आहे ते सगळी लोक स्क्रीनिंगला जायलाच पाहिजे. म्हणजे एव्हरी 6 मंथ्स ॲटलिस्ट त्यांनी एकदा सोनोग्राफी करायला पाहिजे की बाबा आपल्या लिव्हरमध्ये ट्यूमर तर आला नाही आहे. कारण जर ट्यूमर आला असेल आणि जरी बाकीचे त्रास नसतील तरीही ते पेशंट ट्रान्सप्लांटला योग्य आहेत. कारण एकच ट्यूमर आहे जो पूर्णपणे ट्रान्सप्लांटनी बरा करता येतो, तो म्हणजे लिव्हर कॅन्सर. पण ते आपल्या जो म्हणजे आपण म्हणतो की त्याला क्रायटेरिया आहेत की एका लिमिटच्या मोठा असला तर नाही करतायत किंवा बाहेर पसरला असेल तर नाही करतायत. सो इफ ही फिट्स द क्रायटेरिया फॉर ट्रान्सप्लांट देन इट विल बी क्युरेटिव्ह फॉर हिम. सो ट्यूमरवर लक्ष ठेवणे आणि जे काही मी सांगितले, पोटात पाणी होणे, इन्फेक्शन होणे, गुंगीत जाणे, किडनीला सूज येणे, रक्ताची उलटी होणे आणि जॉन्डिस, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सर, तुम्ही म्हणालात की लिव्हर हे रिग्रो होतं, मग ट्रान्सप्लांट करण्याची वेळ नेमकी कधी येते आणि ती प्रोसेस नेमकी काय? सी, जसं मी म्हटलं की सिरोसिस इज अ स्कारिंग प्रोसेस, म्हणजे लिव्हर हार्ड होतं. तीच गोष्ट वाढू शकते जी नॉर्मल आहे. सो नॉर्मल लिव्हरला जर इंजरी झाली, समजा आपण बाहेर काहीतरी खाल्लं आणि आपल्याला हिपॅटायटिस एचं इन्फेक्शन झालं,
बरं. हे बऱ्याच लोकांना होतं. सो त्या इन्फेक्शनमुळे लिव्हरला सूज येते आणि पण हळूहळू जसं लिव्हर रिजनरेट होतं लिव्हर इम्प्रूव्ह होऊन जातं. पण एकदा स्कारिंग झालं लिव्हरचं, लिव्हर जर कडक झालं तर ते लिव्हर ग्रो नाही होणार. मग त्या लिव्हरला चेंजच करावं लागतं. आणि टायमिंगच्या हिशोबाने जर विचारलं तर सो बेस्ट टायमिंग आहे, कारण आपल्याकडं लिव्हर अवेलेबल पाहिजे. कोणाला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं जर असेल तर लिव्हर पाहिजे आपल्याकडं. पण सो त्याच्यामध्ये कॅडवर डोनर म्हणून एक प्रकार असतो ज्याला आपण कॅडॅव्हरिक ट्रान्सप्लांट म्हणतो, आणि लाईव्ह डोनर एक प्रकार असतो जिथं नातेवाईक देतात. जर आपल्याकडं लाईव्ह डोनर नसेल तर आपण आपलं नाव रजिस्टर करून ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा कधी लिव्हर अवेलेबल होईल, कारण लोक जे ब्रेन डेड असतात, जे ऑर्गन डोनेट करतात, त्यावेळेस आपण ते ट्रान्सप्लांट करून घ्यायला पाहिजे. आणि जर लाईव्ह डोनर असेल तर वी कॅन वेट, कारण वी नो की जर आपल्या पेशंटची परिस्थिती खराब होते तर आपण इमिजिएटली ट्रान्सप्लांटला जाऊ शकतो. पण पेशंटच्या दृष्टिकोनाने इन्फेक्शन नसलं पाहिजे ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट करतोय. मल्टी ऑर्गन फेलियर नसलं पाहिजे, कारण बरेच पेशंट खराब इन्फेक्शन घेऊन येतात. सो असं जर पेशंट असेल की ज्याचं लिव्हर खराब आहे पण बाकी अवयव चांगले आहेत तर तुम्ही ऑपरेशन करू शकता, ते योग्य आहे. पण जर असा पेशंट असेल की त्याचं लिव्हरही खराब आहे, व्हेंटिलेटरवर पण आहे, डायलिसिस पण चालू आहे, रक्तात इन्फेक्शन पण आहे, तर ह्या पेशंट्सला युजली ट्रान्सप्लांट अवॉइड करायला पाहिजे. आणि एखादा जर सायकेट्रिक प्रॉब्लेम असेल कोणाला तर त्या पेशंट्सला ट्रान्सप्लांट अवॉइड करायला पाहिजे. कारण ट्रान्सप्लांट नंतर जी काळजी घ्यायची आहे त्याच्याकरता पेशंटची मानसिक परिस्थिती पाहिजे. जर त्याची मानसिक परिस्थिती चांगली नसेल तर ते पेशंट्स आर नॉट अ कॅन्डिडेट फॉर ट्रान्सप्लांट. सर, तुम्ही म्हणाला टायमिंग फार महत्त्वाची आहे, तर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठीची योग्य वेळ नेमकी कोणती? सी, ट्रान्सप्लांट करण्यासाठी एक तर जे मी म्हणलं की डिकम्पेन्सेशन पाहिजे. म्हणजे आपल्या पेशंटला लिव्हरचा आजार आहे, लिव्हर थोडं कडक आहे म्हणून त्याचं ऑपरेशन करून टाकायचं असं नाही. पण जे काय 6 प्रॉब्लेम्स मी सांगितले की जसं ज्या चिन्ह जर पेशंटमध्ये दिसतात ते सिम्पटम, तर ते पेशंट्सला ट्रान्सप्लांट करायलाच पाहिजे. बिलकुल. हां. आणि दुसरं आहे की अवेलेबिलिटी, कारण जर त्याचं लिव्हर काढायचं तर त्याला द्यायचं पण आहे. पण आपल्याकडे आहे का? जर नातेवाईक असतील, फॅमिली डोनर असतील तर तुम्ही डिसाईड करू शकता की मी 1 महिन्यात करेल का मी 2 महिन्यात करेल. पण जर तुमच्याकडे डोनर नाही आहे, सो इट इज बेटर की आपण आपलं बुकिंग करून ठेवायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या ZTCCच्या अंडर. आणि जेव्हा कधी डोनर, कारण डोनर रोज येत नाही, इट इज व्हेरी डिफिकल्ट. आपल्या देशामध्ये म्हणजे आपला देश एवढ्या लोकांचा आहे पण आपल्याकडे ऑर्गन डोनेशन रेट हे 0.01% आहे. बरोबर. सो हे खूप प्रेशियस आहे. सो जेव्हा कधी आपल्याला मिळेल ऑर्गन आणि आपल्याला गरज आहे ट्रान्सप्लांटची तर ते करून घ्यायला. नक्की. सर, महत्त्वाचा प्रश्न जो मी तुम्हाला आधी विचारणार होते तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटचे प्रकार असतात का, आणि असतील तर ते कोणकोणते? सी, लिव्हर ट्रान्सप्लांटचे 2 प्रकार असतात. द फर्स्ट जे वेस्टर्न वर्ल्डमध्ये सुरू झालं होतं दॅट वॉज कॅडॅव्हरिक ट्रान्सप्लांट, जे नॉर्मली अमेरिकेत सुरू झालं, नंतर UK आलं आणि आपल्या कंट्रीमध्ये पण 90s सुरू झालं होतं, पण प्रमाण फार कमी आहे. ह्याचं मेन रिझन आहे की लोकांनी ऑर्गन डोनेट करायला पाहिजे. सो वन्स समबडी इज ब्रेन डेड फॉर वॉट एव्हर रिझन, ॲक्सिडेंट म्हणा, ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं आहे, स्ट्रोक झालं आहे, तर त्यांची जर फॅमिली तयार झाली तर कन्सेंट नंतर त्यांचे ऑर्गन्स रिट्रीव्ह केले जातात आणि ते पेशंट्सला वेटिंग लिस्टप्रमाणे दिले जातात. पण आपल्या देशात अशा प्रकारचे ऑपरेशन फक्त 10 ते 20% होतात. 80 ते 90% ट्रान्सप्लांट हे लिव्हिंग डोनरचे होतात, जिथं नातेवाईक आपलं पार्ट ऑफ द लिव्हर डोनेट करतात. जसं मी आधी पण सांगितलं की हे पॉसिबल का आहे, कारण लिव्हर रिजनरेट होतं. सो जरी एका डोनरनी आपलं 50-60% लिव्हर दिलं तरी त्याचं लिव्हर रिग्रो होईल आणि त्याला इतकं लिव्हर असेल की त्याला आयुष्यामध्ये कमी नाही होणार लिव्हरची, अनलेस त्यांनी पण काहीतरी असं ड्रिंकिंग केलं किंवा काही इन्फेक्शन झालं तर जसं नॉर्मल माणसांचं लिव्हर अफेक्ट होऊ शकतं ते त्याचं पण होऊ शकतं. सो लिव्हिंग डोनर आणि कॅडॅव्हर ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारचे मेन ऑपरेशन ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन आहेत. सर, DDLT विषयी मला तुम्हाला विचारायचं आहे, त्या प्रोसेसविषयी काय सांगाल? DDLT करता एकतर तुमचं ऑपरेशन होण्याकरता तुमचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, ते गव्हर्नमेंट अथॉरिटीमध्ये केलं जातं ZTCCच्या अंडर. सेकंड थिंग इज की ब्रेन डेड डोनर फॅमिली विलिंग पाहिजे, कन्सेंटेड पाहिजे की ते ऑर्गन डोनेट करायला तयार आहे. आणि DDLTमध्ये आपण पूर्ण लिव्हर काढतो आणि पूर्ण लिव्हर पेशंटला देतो. काही सिच्युएशन्समध्ये आपण एक लिव्हर स्प्लिट करून 2 लोकांना सुद्धा देऊ शकतो. एक लहान मुलाला देतो आणि मोठा पार्ट म्हणजे ॲडल्टला देतो. सो कॅडॅव्हर ट्रान्सप्लांट्स आर इम्प्रूव्हिंग इन अवर कंट्री. इट इज आपण म्हणू शकतो की एका प्रकारे टेक्निकली सोपं ऑपरेशन आहे, काय फार अवघड ऑपरेशन असं नाही आहे. रिकव्हरी स्मूथ होते आणि जी काळजी घ्यायची आहे नंतर तीच ऑलमोस्ट सेम आहे जी लिव्हिंग डोनरमध्ये सुद्धा घ्यावी लागते. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलंही जरी ट्रान्सप्लांट केलं
तरी त्यांना इम्युनोसप्रेशन हे लाईफ लॉंग घ्यायला लागेल. म्हणजे काही मेडिसिन्स असतात जे पेशंटला कायमस्वरूपी घ्यावे लागतील, ते बंद करता येत नाही. ते जर त्यांनी बंद केले काही कारणाने तर जे आपण लिव्हर त्याला दिलेलं आहे ते लिव्हर खराब होईल. बिलकुल. सर, ज्या वेळेला आपण डोनर शोधत असतो तर त्यावेळेला काही टेस्ट त्या डोनरच्या पण कराव्या लागतात का? म्हणजे योग्य डोनर आहे हे आपल्याला कसं कळतं? सो कॅडेवरमध्ये एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो जिथं आपण लिव्हरचे टेस्ट, सोनोग्राफी आणि महत्त्वाची म्हणजे व्हायरल इन्फेक्शन्स चेक करतो. हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, HIV वगैरेने डोनरला इन्फेक्शन नाही आहे. आणि लिव्हरचे बाकीचे रिपोर्ट्स असतात, आपल्याला डायबिटीसची हिस्ट्री आहे का नाही, कारण हा शॉर्ट असतो टाईम, कारण हे ब्रेंडेड असतात, फॅमिलीला कन्व्हिन्स केलेलं असतं, आपल्याकडे फार वेळ नाही आहे की आपण एक्सक्लुसिव्हली टेस्ट करण्याकरता. पण लिव्हिंग डोनरमध्ये मात्र एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे जिथं आधी टेस्ट केलं जातं की बाबा पेशंट प्रायमरीली फिट आहे का नाही. म्हणजे एखादा कुठं जॉबला जरी गेला तरी त्याचे ते बेसिक टेस्ट होतील. सो ते टेस्ट आपण स्टेज 1 म्हणून करतो. नंतर आपण CT स्कॅन करतो. CT स्कॅनमध्ये बेसिकली लिव्हर किती मोठा आहे, लिव्हरमध्ये फॅट आहे का नाही, लिव्हरच्या रक्तवाहिन्या कशा आहेत, लिव्हरचं व्हॉल्यूम किती आहे आणि किती व्हॉल्यूम आपण डोनरला कडून घेऊन पेशंटला देऊ शकतो. जे लिव्हर शिल्लक राहणार आहे ते डोनर करता पुरे आहे का नाही, जे आपण पेशंटला देतोय ते पेशंट करता पुरे आहे का नाही, हे सगळं त्या CT स्कॅनमधून मेनली क्लिअर होतं. त्याच्यानंतर आपण बाकीचे टेस्ट करतो ज्याच्यामध्ये बाबा ऑटोइम्युन तर प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे आत्ता दिसत नाही आहे प्रॉब्लेम, पण एक 5-10 वर्षांनी प्रॉब्लेम दिसू शकतो. असा तर काही आजार नाही आहे, पेशंटला काही रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही आहे. आणि जर डाऊट असेल आम्हाला तर आम्ही ते लिव्हरचा एक तुकडा काढून सुद्धा तपासतो. त्याला लिव्हर बायोप्सी म्हणतात. त्याचं प्रमाण फार कमी आहे, 1-2% लोकांमध्येच लागतं. पण युजली लाईव्ह डोनरमध्ये जो चेकअप असतो तो एक्सटेन्सिव्ह चेकअप असतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही मिस करून चालणार नाही. कारण जो डोनर आहे ही शुड लिव्ह अ नॉर्मल लाईफ आफ्टर डोनेशन. सो सगळं टेस्टिंग लाईव्ह डोनरचं एकदम प्रोटोकॉल ड्रिव्हन पद्धतीने केलं जातं आणि सगळे रिपोर्टसुद्धा नॉर्मलच यायला पाहिजे. बरोबर. काही रिपोर्ट जर वर खाली आले तर ते डोनर म्हणून कॅन्सल होतात, त्यांना नाही घेतलं जातं. बरोबर. मग फॅमिलीला सांगितलं जातं की तुम्ही दुसरं डोनर बघा किंवा कॅडेवरला वेट करा. ओके. लिव्हिंग डोनरचा विषय निघालेलाच आहे सर. तर लिव्हिंग डोनर किंवा लिव्हर म्हणजे लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटची ही जी प्रोसेस असते ती नेमकी काय? सो लिव्हिंग डोनर करता सगळ्यात जसं मी म्हटलं की पहिला तर डोनर वर्कअप ही पहिली प्रोसेस आहे. दुसरी प्रोसेस आहे कागदपत्रांची, बिकॉज लिगल व्हेरिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. कारण असं नको व्हायला की कोणी फॉल्स डोनर आणतंय, कोणी अनरिलेटेड, अँड ॲज पर गव्हर्नमेंट वी कॅन ओनली डू रिलेटेड ट्रान्सप्लांट्स. सो नॉर्मली हजबंड वाईफ असेल तर जो कोणी किंवा मुलं असतील, आईवडील असतील, सो त्यांना सगळी कागदपत्र जमा करायला सांगितली जातात. ती कागदपत्र हॉस्पिटलची कमिटी असते ती व्हेरीफाय करते आणि लागलं तर ती गव्हर्नमेंट अथॉरिटीजकडून पण व्हेरीफाय करून घेतली जाते. आणि जेव्हा ह्या दोन्ही कमिटीज आपल्याला परमिशन देतात त्यावेळेसच आपण ऑपरेशनला जाऊ शकतो. बिलकुल. सर, लिव्हिंग डोनर किंवा जिवंत अवयव दात्याच्या आयुष्यावर होणारे परिणाम नेमके कुठले? सो डोनरला जसं मी म्हटलं की लिव्हर रिजनरेट होतं. सो लिव्हर रिजनरेट व्हायला साधारण आम्ही 1.5 ते 2 महिन्याचा टाईम असं त्यांना सांगतो. आणि 1 महिनाभर त्यांना सल्ला असतो की बाबा म्हणजे बाहेरचं काय खाणं पिणं अवॉइड करा ज्याने इन्फेक्शन होऊ शकेल. आणि स्कार असतो म्हणून त्यांना जड वस्तू वगैरे उचलू नका. पण जर पहिले 1-2 महिने व्यवस्थित निघून गेले तर नंतर डोनरला सहसा काही प्रॉब्लेम असा येत नाही. आता वी हॅव डन सो मेनी ट्रान्सप्लांट्स, पण व्हेरी रेअरली असं होतं की डोनरला काहीतरी सर्जरी रिलेटेड प्रॉब्लेम होतो नंतर. हां, पण जसं कुठल्याही माणसाला की पुढच्या आयुष्यामध्ये कोणाला ताप येऊ शकतो, सर्दी होऊ शकते किंवा इन्फेक्शन होऊ शकते, सगळ्यांनाच तसं राहतं. सो त्यांना हेच सांगितलं जातं की त्यांना काही जरी प्रॉब्लेम आढळला कधीही तर त्यांनी ट्रान्सप्लांट टीमला कॉन्टॅक्ट करावा, म्हणजे त्यांना योग्य तो सल्ला दिला जाईल. आणि जसं मी आधी पण म्हटलं की त्यांना क्लिअरली सांगितलं जातं की मेडिसिन स्वतः घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिसिन्स घेऊ नका, बिकॉज दॅट इज अ व्हेरी मेजर कॉज ऑफ लिव्हर डिसफंक्शन इन आवर सोसायटी. राईट. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खरं तर मेडिसिन घेतलं पाहिजे, आजार कुठलाही असो, आणि खास करून यकृतासाठी तर ही काळजी आवर्जून घेतली पाहिजे. सर, तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.